शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई आहेत आपल्याबरोबर. त्यांनी आज विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. साहेब काय सांगताल, काय विठ्ठलाला मागणं मागितलेलं आहे? आज विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईहून खास आलो आहे. माझ्यासोबत आमचे शिवसेनेतले नंतर प्रबोधन गोरेगाव संस्थेचे असे सहकारी आहेत. आणि विठ्ठलाकडे काय मागणं मागायचं? विठ्ठल हे आपण काही न मागताच आपल्या मागे उभं आहे आणि सतत काही ना काहीतरी आपल्याला सुख शांती देत असतो. हे पुरेसं नाही का? पण तरीसुद्धा मागायचंच म्हटलं तर एकच आता दर्शन घेईन तेव्हा मागेन की संबंध महाराष्ट्राला सुख शांती समाधान सदैव मिळत राहू दे, अशी कृपा सर्वांवर असू दे आणि महाराष्ट्र हा सगळ्यांच्या एकजुटीने पुढे जाऊ द्या, अशा प्रकारची प्रार्थना करणार आहे. दोन बंधू एकत्र येतात, त्याच्यावरती काही विठ्ठलाला साकडा घालतात? ते विठ्ठलाच्या कृपेमुळेच ते एकत्र आलेले आहेत दोन बंधू, त्यामुळे ती कृपा झालेलीच आहे. आणि असंच चांगलं आनंदी वातावरण सदैव राहावं हीच आता प्रार्थना. आशिष शेलारांनी पण टीका केलेली आहे की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून अनेक पक्षांचा हा मेळावा घेतलेला आहे. एक नेता एक पक्ष आणि बघा यांची गर्दी. नाही, दुसरे काय बोलतात ह्यांना उत्तर मी देणार नाही. मला असं वाटतं की योग्य दिशेने सर्व चाललेलं आहे आणि संबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये आनंद उफाळून आलेला आहे. हे पुरेसं नाही का? हे पुरेसं आहे. कुणाची युती व्हावी किंवा व्हावी नाही यासाठी आम्ही राजकारण करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढणार, असं देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली उद्धव ठाकरेंनी. दोन्हीही ठाकरे बंधूंनी हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असेल तर आम्ही एकत्र येणार आणि महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी सदैव कार्य आणि सेवा करणार. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू आहे अशी आता भाषणं सुरू होतील, परंतु आम्ही तसं काही करणार नाही असं देखील खरं तर मुख्यमंत्री म्हणतात. त्यांना हे म्हणावं लागतं आहे. याच्यातच थोडीशी म्हणजे सुप्त भीती आहे. असं का म्हणावं लागतं? हा खुलासा का करावा लागतं? उलट सदैव असा विश्वास पाहिजे की नाही, हे सगळे महाराष्ट्रासाठी कायम त्याच्या सेवेसाठी त्याच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत, अशी भावना सगळीकडे पसरली पाहिजे. ठाकरे गटाकडून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं, मात्र सुप्रीम कोर्टानं 16 तारीख दिलेली गटारने. ठीक आहे, आता न्यायालयाच्या अधीन आहे. न्यायालयाचे जो काही निर्णय असेल त्याची वाट बघायची. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कुठेतरी लवकर व्हावं असं वाटतं? होतील असे आशा आहे, होतील. दोन्ही ठाकरे बंधू लवकर एकत्र येतील ते आता बघूया. ते आता जसे पांडुरंग सद्बुद्धी देईल आणि ज्याप्रमाणे पुढे जावंसं वाटेल, जशी जनतेची इच्छा असेल, महाराष्ट्राची इच्छा असेल तसं होईल. दोघांमध्ये युती करून लढतील का स्थानिक स्वराज्य संस्था? ते आता सांगू शकत नाही. जे काय असेल ते आपल्याला पुढे पाहावं लागेल. थोडीशी केली पाहिजे, वाटली पाहिजे. 5 तारखेला तर दोघं एकत्र असतील का? आहेतच ना, नक्कीच आहे. 5 तारखेचा मुंबईतला मेळावा हा अभूतपूर्व असा ऐतिहासिक तो प्रसंग क्षण आणि प्रचंड अशा प्रकारचा उत्साह मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आजही दिसतोय. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोदसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.